नमस्कार, मी आरती संगीता देवकर आणि माझ्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर मी माझी लघुकथा बोल बोल या नावाची तुमच्यापुढे मी सादर करते त्याचं वाचन करत होते। तर आपण पाहिलं की अपूर्जा आणि प्रियांश एकमेकांच्या प्रेमात पडलेले आहेत। प्रियांश हा एक काश्मीरी मुलगा आहे जो एका मिशनसाठी पुण्यामध्ये आलेला असतो आणि त्याची अपूर्जाशी ओळख होते। पण जेव्हा प्रियांशचा भाऊ त्याला हे समजावून सांगतो की तुझं इथं काम काय आहे आणि पुण्यात आपण कशासाठी आलेलो आहोत, ते विसरून तू त्या अपूर्जाच्या प्रेमात पडत चाललायस आणि तुझ्या मिशनपासून तू दूर होत चाललायस असं प्रियांशचा भाऊ त्याला सांगतो। तेव्हा मग प्रियांश अपूर्जाला शेवटचं भेटायचं म्हणून तिला भेटायला घरी जातो आणि तिला भेटून तो मग तिथून निघतो आणि इथून पुढे तो अपूर्जाशी कसलाच संपर्क साधणार नसतो। इथपर्यंत आपण ही कथा ऐकली होती। आता त्याच्या पुढे आपण ही कथा ऐकूया की प्रियांश असं का म्हणाला की अपूर्जा की अपना ख्याल रखो, असं तो इमोशनली होऊन बोलला होता। तर अपूर्जा इकडे त्याचाच विचार करत ती पण उदास झाली असते। अपूर्जा ही इकडे उदास झाली होती। प्रियांश असं का बोलला, का असा तो इमोशनल झाला होता, तिला काही समजत नव्हते। रोशन, अब तुम अपूर्जा से नहीं मिलोगे ना, प्रियांशचा भाऊ त्याला विचारत होता, कारण प्रियांश घरी आला होता। नहीं मिलूंगा, तुम मेरी फिक्र मत करो, प्रियांश म्हणाला। रोशन, परसों शाम को हम अपना काम करेंगे और वापस कश्मीर लौट जाएंगे, त्याचा भाऊ म्हणाला। तर प्रियांश काहीच बोलला नाही। दुसऱ्या दिवशी अपूर्जाने प्रियांशला कॉल लावला पण तो नॉट रिचेबल येत राहिला। कामात असेल प्रियांश असं समजून अपूर्जाने तिकडे दुर्लक्ष केले। पुन्हा तिने रात्री कॉल लावला तरीही तो नॉट रिचेबलच येत होता। कुठे गेला हा प्रियांश, कालपासून एक मेसेजही केला नाही त्याने, अपूर्जा असा विचार करत होती। आज प्रियांश आणि त्याचा भाऊ त्यांचं काम करून कायमसाठी पुणे सोडून जाणार होते। प्रियांशला अपूर्जाची खूप आठवण येत होती, पण मनावर दगड ठेवून तो शांत राहिला। संध्याकाळची वेळ, प्रियांश आणि त्याचा भाऊ कोरेगाव पार्कमध्ये एका कॉफी हाऊसमध्ये आले। त्यांनी कॉफीची ऑर्डर दिली। एक छोटा पाऊच प्रियांशच्या भावाकडे होता जो त्याने त्याच्या शर्टच्या आत लपवून ठेवला होता। त्यामध्ये बॉम्ब होता। तो पाऊच ते त्या टेबलाजवळ सोडून जवळ ठेवून बाहेर पडणार होते, पण प्रियांशने त्याच्या भावाच्या नकळत त्या बॉम्बची तीव्रता कमी केलेली होती। बॉम्ब कसा बनवायचा, कसा वापरायचा याचेच तर ट्रेनिंग ते काश्मीरला घेत होते। मग प्रियांशच्या मनात आले की उगाच निष्पाप लोकांना त्रास का द्यायचा हे त्याच्या मनाला पटलं नाही। पण त्याच्या काका लोकांसमोर त्याचे काहीही चालत नव्हते। त्यांनी बळजबरी प्रियांशला त्या संघटनेत टाकले होते। आताही त्याच्या हातात असते तर त्याने हा बॉम्ब ब्लास्ट केलाच नसता, पण या ब्लास्टची सगळी सूत्र त्याच्या भावाच्या हातात होती। तरीही त्यातून प्रियांशने जीवितहानी होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली होती। प्रियांश आणि त्याच्या भावाने कॉफी घेतली त्या कॉफी हाऊसमध्ये बसून। आता तो बॉम्बचा पाऊच तिथे ठेवून बाहेर पडणार होते। कॅफेमध्ये जास्त गर्दी नव्हती, पण प्रियांशला खूप वाईट वाटत होते। रोशन, अब हमें पाउच यहाँ रख के चुपचाप निकल जाते हैं, त्याचा भाऊ त्याला हळूवार आवाजात म्हणाला। भाई तुम जाओ, मैं यही रुकता हूँ, प्रियांश म्हणाला। रोशन, पागल मत बनो, इन लोगों के साथ तुम्हारी भी जान जा सकती है, तो भाऊ त्याला म्हणाला। वैसे ही अपूर्जा के बगैर मैं जिंदा नहीं रहना चाहता, प्रियांश म्हणाला। रोशन, अपनी छोटी बहन का तो सोचो, वो कैसे जिएगी तुम्हारे बिना, त्याचा भाऊ म्हणाला। तसं प्रियांशच्या नजरेसमोर त्याची लहान बहीण आली। त्याच्या माघारी ती कशी राहील हा विचार करूनच प्रियांश तिथून उठला, कारण प्रियांशच्या बहिणीला प्रियांशशिवाय दुसरं कोणीही जवळचं नव्हतं। जल्दी करो रोशन, बस 10 मिनट में बॉम्ब ब्लास्ट हो जाएगा, तो भाऊ म्हणाला। मग प्रियांशने त्या पाऊचसोबत आपला मोबाईलही तिथे ठेवून दिला। शेवटचे एकदा त्याने अपूर्जाचा फोटो बघितला। अरे मोबाइल क्यों छोड़ रहे हो यहाँ रोशन, त्याच्या भावाने विचारले। भाई मेरी वजह से अपूर्जा को कोई तकलीफ ना हो, इस मोबाइल में उसका नंबर और हमारे फ़ोटोज़ है, तो इस ब्लास्ट में ये मोबाइल भी ब्लास्ट हो जाएगा और पीछे कुछ भी सबूत नहीं रहेगा, असं प्रियांश म्हणाला। ठीक आहे, चलो अब जल्दी म्हणत प्रियांश आणि त्याचा भाऊ त्या कॅफेमधून बाहेर पडले आणि रिक्षा करून ते पुणे रेल्वे स्टेशनकडे जायला निघाले। आणि इकडे कॅफे हाऊसमध्ये 5 मिनिटात बॉम्ब ब्लास्ट झाला। ते दोघे बसले होते त्या टेबलजवळ ब्लास्ट झाला आणि काहीच लोक किरकोळ जखमी झाले। बॉम्ब म्हणावा तितका स्ट्रॉंग नव्हता,
CCTV फुटेजमध्ये कोण कोण कॉफी हाऊसमध्ये आले होते ते दिसलं होतं. प्रियांश आणि त्याचा भाऊ ज्या टेबलपाशी बसले होते तेथे ब्लास्ट झाला म्हणून त्या दोघांचे फोटो पोलिसांनी लगेचच व्हायरल केले. इकडे प्रियांश स्टेशनवर पोहोचला. त्यांनी दोघांचे तिकीट काढले, पण रेल्वे यायला अजून थोडा वेळ होता म्हणून ते दोघे प्लॅटफॉर्मवर बसून होते. त्यावेळेस तेथे पोलिसांनी त्यांना संशयित म्हणून अरेस्ट केले आणि त्या दोघांची ही न्यूज TV वरती सगळ्या चॅनलवर फ्लॅश होत होती. आणि आत्ता वर्तमान काळात म्हणजे आपण जिथून कथेला सुरुवात केली होती पहिल्या भागात तिथे आपण येतो आहे की अपूर्जा ही न्यूज बघून शॉक झाली आणि मग तिला हे सगळं पुढचं आठवत गेलं की ती कशी प्रियांशला भेटली होती. तर ही न्यूज बघून तिला ते सगळं आठवलं तिच्या बाबतीत जे घडलं होतं ते. तर न्यूजवर सांगत होते की हे 2 तरुण काश्मीरी आहेत. ते पुण्यात खास या बॉम्ब ब्लास्टसाठीच आले असतील अशी शक्यता वाटत आहे. बॉम्ब एकदम माइल्ड होता, त्यामुळे जीवितहानी इतकी काही झालेली नाही. लोक किरकोळ जखमी झाले आहेत असं बातम्यांमध्ये सांगत होते. या मुलांची नावे रोशन आणि अहमद अशी आहेत असं पोलिसांनी म्हणजे त्या बातमीमध्ये सांगत होते आणि संशयित म्हणून त्यांना पकडलेले आहेत. ही 2 मुलं की ज्यांचे नाव रोशन आणि अहमद आहे. अपूर्जाला यावर विश्वासच बसत नव्हता. प्रियांश असा असू शकत नाही, हा रोशन कोणीतरी दुसरा मुलगा आहे असंच तिचं मन सांगत होते. पण TVवर दिसणारे 2 तरुण, एक प्रियांश आणि एक त्याचा भाऊ, यांना अपूर्जाने प्रियांशच्या घरी बघितले होते. म्हणजे त्याच्या भावाला तिने बघितलंच होतं. प्रियांशसोबत त्याचा भाऊच होता. अपूर्जाला काहीच सुचेना. असं का फसवले मला प्रियांशने असा विचार करत ती बेडरूममध्ये गेली. तिने प्रियांशला कॉल लावला पण नॉट रिचेबल आला. तिला प्रियांशची खूप आठवण आली आणि वाईटही वाटले. त्याला पोलिसांनी अटक केली. आता पुढे काय होईल? प्रियांशला शिक्षा होणार या कल्पनेनेच ती घाबरून गेली. आणि समजा प्रियांशच्या मोबाईलवरून पोलिसांना माझा नंबर सापडला, आमचे मेसेजेस किंवा फोटोज सापडले तर मलाही पोलीस अटक करतील. मी प्रियांशला मदत करत असणार असा पोलिसांचा समज होईल या भीतीने तिने शेवटचे एकदा प्रियांशचे फोटो सगळे बघितले आणि पटकन मोबाईल रिसेट मारला. अपूर्जाचा मोबाईल आता पूर्ण रिकामा झाला होता. सगळे कॉन्टॅक्ट डिलीट झाले होते, सगळे फोटो त्यातून निघून गेले होते. प्रियांश, तू कोण आहेस, कसा आहेस? नाही माहीत मला. तू असा का वागलास आणि कशासाठी काही माहीत नाही, पण तुझ्या नजरेत मी नेहमी माझ्यासाठी प्रेम आणि काळजी हेच मला कायम दिसले आणि मी पाहत आले. आय रिअली लव्ह यू प्रियांश. तू कमी वेळात खूप प्रेम दिलंस मला. आय कांट फॉरगेट यू. प्लीज गॉड सेव्ह हिम. अपूर्जा मनातच हे सगळं बोलत होती. बेपना इश्क तेरा समंदर से भी गहरा था. बेपनाह इश्क तेरा समंदर से भी गहरा था. डूब गई कश्ती मेरी ना किनारा मिला. डूब गई कश्ती मेरी ना किनारा मिला. ये आग का दरिया था या मीठा सा भूल भुलैया था. ये आग का दरिया था या मीठा सा भूल भुलैया था. तर हा इथं कथेचं हे असं पहिला किंवा एक पर्व म्हणता येईल ते संपलं आहे. आणि दुसऱ्या पर्वामध्ये आपण बघणार आहोत की प्रियांशला पुढे शिक्षा होती का, पोलीस त्याला सोडतात का आणि अपूर्जाचं पुढे काय होतं. तर हे जाणून घेण्यासाठी जर तुम्हाला नक्कीच उत्सुकता लागली असेल की प्रियांशचं काय झालं किंवा अपूर्जा प्रियांश पुन्हा भेटले का, तर हे जाणून घेण्यासाठी नक्कीच तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. तरच तुम्हाला ते बेल आयकन क्लिक केलं तर तुम्हाला नोटिफिकेशन लगेचच येईल आणि या कथेचा हे पुढचा भाग किंवा पुढचा सीझन म्हणता येईल तो मी लगेचच अपलोड करणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर चॅनलला आपल्या नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटू लवकरच.